नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण सर्वजण करतोय तयारी, ती म्हणजे 7वी स्कॉलरशिप परीक्षेची, त्यातील गणित विषयाची. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 16.1 जो वर्तुळ घटकावर आधारित होता तो सोडवलेला आहे आणि त्यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये इथपर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम आपला कव्हर झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वाध्याय 16.2 जो वर्तुळ घटकावर आधारित आहे. स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे यानंतर येणारे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. कोणताही घटक, कोणताही स्वाध्याय, कोणताही प्रश्न आपला मिस होणार नाही आणि एकदम सिस्टमॅटिक एकामागून एक हे सर्व स्वाध्याय अरेंज केलेले आहेत, त्याच क्रमाने पाठवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही कधीही कोणत्याही घटकातील, कोणत्याही स्वाध्यायातील कोणताही प्रश्न झटपट शोधू शकता आणि त्याचं अचूक मार्गदर्शन मिळवू शकता. चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय 16.2 वर्तुळला. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करत चला, त्याचबरोबर आपल्या बहुमूल्य अशा कमेंट्स देखील शेअर करत चला. सुरू करूया स्वाध्याय 16.2ला आणि त्यामध्ये सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1. दोन वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर 5/7 आहे, तर त्यांच्या व्यासांचे गुणोत्तर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. वर्तुळाचा परिघ बरोबर आपल्याला सूत्र माहित आहे, ते म्हणजे 2πr. हे एक सूत्र आहे आणि दुसरं एक सूत्र आहे ते म्हणजे काय, पायडी. पायडी म्हणजे काय, पाय गुणिले व्यास. इथं आपल्याला परिघांचं गुणोत्तर दिले आणि व्यासांचं गुणोत्तर विचारले, तर आपल्याला हे दुसरं सूत्र वापरणं जास्त फायद्याचं आहे. डायरेक्ट व्यासांचं गुणोत्तर मिळेल. आपल्याला परिघांचं गुणोत्तर दिलेलं आहे, म्हणजेच परिघ 1 छेद परिघ 2 याचं गुणोत्तर दिलेलं आहे. ते गुणोत्तर आहे 5/7 म्हणजे 5/7. आता परिघ 1 म्हणजे कसा काढणार, आपण सूत्र वापरणार आहोत पाय डी. तर ते परिघ 1 असणार आहे पाय D1 आणि परिघ 2 असणार आहे पाय D2. आता या ठिकाणी पाय पाय अंश आणि छेद दोघांमध्ये आहेत, ते कॅन्सल झाले, म्हणजेच D1 छेद D2 बरोबर काय आलेले आहेत 5/7. म्हणजेच D1 काय आहे, पहिला व्यास, आणि D2 काय आहे, दुसऱ्या वर्तुळाचा व्यास. यांचं गुणोत्तर आलेलं आहे 5/7. 5/7 म्हणजे 5/7. म्हणजेच जे परिघांचं गुणोत्तर असतं तेच त्यांच्या व्यासांचं गुणोत्तर असतं. हे सूत्र वापरलं असतं तर 2π कॅन्सल झाले असते. म्हणजे त्रिज्यांचं गुणोत्तर जे आहे तेच परिघांचं गुणोत्तर असतं आणि तेच व्यासांचं गुणोत्तर देखील असतं. 5/7 हा आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. छोटूसा स्वाध्याय आहे, झटपट पटापट होणार आहे आणि तोही आपल्याला सहज समजणार आहे अशा पद्धतीने. प्रश्न क्रमांक 2 आहे. सोबतच्या आकृतीमध्ये एक वर्तुळ एका आयताच्या शिरोबिंदूतून जात आहे. आयताची लांबी 16 सेमी व रुंदी 12 सेमी असल्यास वर्तुळाची त्रिज्या किती हे आपल्याला विचारले. पहा, दिसतं इथं हा आहे आयत ABCD, ज्याचे चारही शिरोबिंदू जे आहेत ते वर्तुळावर आहेत. म्हणजेच तो चक्रीय चौकोन आहे, हे लक्षात ठेवा. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल पैकी आपल्याला सांगितले हा आयत आहे, म्हणजे प्रत्येक कोन हा 90 अंशांचा असणार आहे. आयताची लांबी 16 आणि रुंदी 12 सेंटीमीटर सांगितलेली आहे आणि आपल्याला विचारले की या वर्तुळाची त्रिज्या किती. तर याची त्रिज्या काय आपल्याला डायरेक्ट नाही मिळणार, आपण काढू शकतो, तो म्हणजे व्यास. आधी व्यास काढला की त्याच्या निम्मी त्रिज्या आपल्याला मिळून जाणार आहे. जरा वेळ समजूया की या वर्तुळाचा जो व्यास आहे तो आहे x. आता पहा इथे काय आठवतंय तुम्हाला, काय करावं लागेल, त्रिकोण DAB. त्रिकोण DAB मध्ये काय आहे, ए जो कोन आहे तो 90 अंशाचा आहे, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोण म्हटलं की पायथागोरसचं प्रमेय वापरावं लागेल. पायथागोरसचं प्रमेय काय, कर्ण वर्ग बरोबर, म्हणजे ह्या एक्सचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजेच 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग, म्हणजेच एक्स वर्ग बरोबर येणार 12चा वर्ग 144, 16चा वर्ग 256, म्हणजेच एक्स वर्ग बरोबर येणार आहे हे 256 आणि 44 झाले 300 आणि हे 400. म्हणजेच एक्सची किंमत आलेली आहे 20. कसं, 400चं वर्गमूळ, 400 म्हणजेच काय आहे 20चा वर्ग आहे. एक्स वर्गाचं वर्गमूळ एक्स, तर 20च्या वर्गाचं वर्गमूळ असणार 20. म्हणजेच एक्सची किंमत आली 20
आणि एक्स म्हणजेच काय आहे, एक्स म्हणजे याचा व्यास आहे, मग तो व्यास आलेला आहे 20. त्रिज्या किती असेल, याच्या निम्मी म्हणजे 10 आणि 10 अशा या दोन त्रिज्या होतील. म्हणजेच या वर्तुळाची त्रिज्या आलेली आहे 10 सेमी, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. पायथागोरस प्रमेय वर्तुळात देखील प्रत्येक ठिकाणी लागतंय, महत्त्वाचं आहे. त्रिकूट पाठ असती तर फार सोपं आहे. त्रिकूट बेसिक जे आहे 3 4 5, याला जर आपण आता 12 16 तर याला 4ने गुणलं तर 4 त्रिक 12, 4 चौक 16 आणि 4 पंचे 20. तोंडी उत्तर निघत जातं तिथे. 12 16 20 त्रिकूट आहे, त्याच्यावरून कर्ण आपल्याला डायरेक्ट मिळतो. पण हे पायथागोरस प्रमेय शिकल्यानंतर हे प्रश्न सुद्धा आपण तोंडी सोडवू शकणार आहोत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. चला वाचा आणि सोडवायला सुरुवात करूया. केंद्रबिंदू P असलेल्या वर्तुळाचा व्यास mn वर बिंदू T असा आहे की Tn बरोबर 9. पहा, P हा केंद्रबिंदू आहे, व्यास mn वर T बिंदू असा आहे की Tn बरोबर 9 आहे. हा Tn 9 दिलेला आहे. ओके. आणि T मध्ये रेषा mn ला लंब असणाऱ्या जीवा AB ची लांबी 30 आहे. या जीवा AB ची लांबी 30 आहे आणि हा PT जो आहे तो लंब आहे, त्यामुळे या जीवेचे समान दोन भाग होणार. पूर्ण जीवेची लांबी 30 आहे म्हणजे त्याच्या निम्मे हे किती असणार आहेत, 30च्या निम्मे AT असणार 15 आणि BT असणार आहे 15. आता आपल्याला विचारले तर mn या व्यासाची लांबी किती, या mn ची लांबी विचारली. mn ची लांबी काही आपल्याला डायरेक्ट नाही काढता येणार, त्यासाठी आपल्याला त्रिज्या शोधावी लागेल. मग त्रिज्या शोधण्यासाठी काय करणार, त्रिज्याच आपण मानूया r. r म्हणजे आहे त्या वर्तुळाची त्रिज्या. तर इथे PT हे किती होईल, पूर्ण PN जो आहे तो आहे r पैकी PT किती असणार आहे, तर TN 9 आहे, म्हणजेच PT किती असणार, r वजा 9 असणार आहे. PT ची व्हॅल्यू आलेली आहे r - 9. अगदी क्लिअर दिसेल तुम्हाला. आणि हा आहे r. आता आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे पायथागोरसचं प्रमेय. कोणत्या त्रिकोणात, त्रिकोण PAT मध्ये. त्रिकोण PAT मध्ये. PAT मध्ये काय आहे, हा T कोण 90 अंशाचा आहे म्हणजे PAT जो आहे हा काटकोन त्रिकोण आहे. आणि यात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग म्हणजे या r चा वर्ग बरोबर काय असणार आहे, r - 9 कंसाचा वर्ग प्लस या 15चा वर्ग. कसं काय झालं हे, कर्ण वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग बरोबर r - 9 म्हणजेच काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गा एवढी असते. आणि इथे हे पहा, आपण त्रिज्या r मांडली, ही पूर्ण r आहे, PN सुद्धा त्रिज्या आहे, पैकी TN 9 आहे, म्हणजे PT किती असणार आहे, या पूर्ण r मधून 9 वजा केले r - 9 असणार आहे. बस आता हे सोडवायचं आहे. r² हा काय आहे, a - b ब्रॅकेट स्क्वेअर. हा पुढे जाऊन शिकायचा आहे आपल्याला, पण आता तुम्हाला सांगतो a - b ब्रॅकेट स्क्वेअर काय येतो तो. तर a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर असतो a² - 2ab + b². ही विस्तार सूत्रे पुढे जाऊन आपण शिकणार आहोत. इथं आता आपण त्याचा वापर करतोय. r² - 2ab म्हणजेच 2 × r × 9 प्लस b² म्हणजे ह्या 9चा वर्ग तो आहे 81 प्लस 15चा वर्ग आहे 225. हे r², हे r² जे आहे ते इकडे येऊन वजा होतील हे -9 दुने 18r झाले प्लस हे किती होणार आहेत, 81 आणि 225, 5 आणि 1 6 आणि 22 आणि 8 झाले 30, 306 झाले. r² - r² हे झाले 0 म्हणजे हे कट होतील. निगेटिव्ह 18r पण इकडे येऊन पॉझिटिव्ह होतील आणि ते होणार आहेत पॉझिटिव्ह 18r बरोबर असणार आहेत 306. म्हणजेच r बरोबर काय होईल, हे 306 भागिले 18. 18 गुणिले होते, पलीकडे जाऊन भागिले झाले. इथे होतील 18 × 18 राहिले 12, 18 7 126. म्हणजेच त्या वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती किती आलेली आहे, ती आलेली आहे 17 सेंटीमीटर. त्रिज्या म्हणजेच MP एवढी आली ही 17.
म्हणजे पी एन सुद्धा किती असणार आहे टोटल 17. म्हणजेच त्या वर्तुळाचा आपल्याला विचारलाय व्यास एम एन. एम एन बरोबर काय असणार आहे 2 गुणिले त्रिज्या म्हणजेच 2 गुणिले 17 आणि 17 दुने होतात 34. म्हणजे व्यासाची लांबी जी आहे ती असणार आहे 34 सेंटीमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन घाबरून जाऊ नका. पुढे जाऊन याच्यावर एक अख्खा घटक आहे आपल्याला, तिथे हे आपल्याला कळणार आहे. सध्या यामध्ये आपण वापरलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या म्हणजे काय, पायथागोरसचं प्रमेय वापरलेलं आहे आपण, आणि त्रिज्या आपण आर मानली. हा टी एन जर 9 असेल तर हा पी टी किती आर वजा 9, आणि त्रिकोण पी टी एमध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरून आपण गणित सोडवलेलं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि तो पण भन्नाट प्रश्न आहे. जनरलायझेशनवर आधारित असा प्रश्न, आकृती नाही, डायरेक्ट प्रश्न आहे आणि तो सोडवायचा आहे. वाचला असेल. वर्तुळामध्ये त्रिज्ये एवढ्या लांबीच्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर त्रिज्येच्या किती पट असेल हे विचारलेलं आहे. एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये काय आहे, त्रिज्या एवढ्या लांबीची जीवा ही आहे त्रिज्या, आणि एवढ्याच लांबीची आहे एक जीवा. त्रिज्या एवढ्या लांबीची जीवा म्हणजेच ही आणि ही जीवा हे एकरूप आहेत. तर या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर, या जीवेचं जे अंतर आहे वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर हे त्रिज्येच्या किती पट असेल हे आपल्याला विचारलंय. 5 सोपा प्रश्न आहे, सोडूया. त्रिज्या आहे आर, त्रिज्या आपण मानली आर, तर त्याच्या एवढीच आहे जीवा, आणि वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंब जीवेचे समान 2 भाग करतो. जीवेची लांबी सुद्धा आरच असणार आहे, पूर्ण जीवेची. का, त्रिज्या एवढ्या लांबीची जीवा आहे. मग याचा अर्धा भाग म्हणजे असणार आहे या बाजूचा, म्हणजे या बाजूचा किती येणार आहे r/2 येणार आहे, या बाजूचा अर्धा भाग. याला नाव देऊया ओ. ही जीवा जी आहे ए बी जीवा आहे, आणि इथं देऊया पी. तर हा ए पी जो आहे तो ए बीच्या अर्धा असणार आहे, म्हणजे r/2 आलं. आपल्याला काढायचं आहे ओ पी बरोबर किती. ओ पी बरोबर किती, त्रिज्येच्या किती पट येतो हे काढायचं. आता यामध्ये पहा, त्रिकोण ओ पी ए मध्ये, ओ पी ए मध्ये काय आहे, तर त्यामध्ये पी कोण 90 अंशाचा आहे, म्हणजेच ओ पीचा वर्ग, या ओ पीचा वर्ग प्लस हे r/2 आहेत, या r/2चा वर्ग बरोबर काय असणार आहे कर्णाचा वर्ग, म्हणजेच या आरचा वर्ग. काटकोन त्रिकोण पायथागोरसचं प्रमेय, या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. एवढं साधं सोपं आहे. तर ओपीचा वर्ग आपल्याला ओपी काढायचा आहे, प्लस आरचा वर्ग आहे आर स्क्वेअर, आणि 2चा वर्ग होणार आहे 4 इज इक्वल टू आहेत आर स्क्वेअर. हे आर स्क्वेअर अपॉन 4 तिकडे जाऊन वजा होतील, म्हणजेच ओपीचा वर्ग बरोबर होणार आहेत आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर अपॉन 4. या आरला छेद काही नाही म्हणजे 1 आहे, 4 इकडे येऊन गुणिले होणार आहे, म्हणजेच ओपीचा वर्ग बरोबर काय येणार आहे ओपी स्क्वेअर इज इक्वल टू येणार 4 गुणिले आर वर्ग म्हणजे हे 4 आर स्क्वेअर मायनस 1 गुणिले आर वर्ग म्हणजे हे आर वर्ग छेद 4 एके 4. 4 आर वर्गमधून 1 आर वर्ग गेला तर राहिलं काय 3 आरचा वर्ग छेद 4 राहिलेले आहेत. आता यामध्ये पहा ओपीचा वर्ग बरोबर 3 आरचा वर्ग छेद 4 आलाय, म्हणजे ओपी बरोबर किती असेल, प्रत्येकाचं वर्गमूळ घ्यावं लागेल. 3चं वर्गमूळ निघत नाही म्हणजे वर्गमुळात 3, आर स्क्वेअरचं वर्गमूळ आर, आणि 4चं वर्गमूळ असणार आहे 2. म्हणजेच ओपी बरोबर काय आलं वर्गमुळात 3/2 गुणिले आर. आपल्याला तेच विचारले, हे अंतर त्रिज्येच्या किती पट असेल. त्रिज्येच्या वर्गमुळात 3/2 पट असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. प्रत्येक गणितात पायथागोरसचं प्रमेय वापरावं लागतंय, पर्याय नाही, ते वापरावंच लागेल. चला जाऊया पुढील भागाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि सोडवूया तो 5 नंबरचा प्रश्नही सोपा आहे. आकृती नाही म्हणून घाबरू नका.
ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळातील 16 सेमी लांबी असलेल्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती? तोच टाईप आहे, फक्त थोडा फिरून विचारलाय. फिरून म्हणजे काय, आकृती न देता डायरेक्ट विचारलेला आहे. चला सोडूया. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या, चला काढा एक वर्तुळ. त्यांनी नाही दिलं तर आपण काढायचं, त्यात काय. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. ही त्रिज्या ही आहे 10. त्या वर्तुळातील 16 सेमी लांबी असलेली जीवा, त्यामध्ये आहे एक जीवा. या पूर्ण जीवेची लांबी आहे 16. वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर किती? आणि अंतर नेहमी काय असतं, अंतर जे आहे ते लंबांतर असतं. पुन्हा तेच, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेचे समान 2 भाग करतो. ही पूर्ण जीवा 16 आहे, तर अर्धी जीवा किती असणार आहे, 8. आपल्याला काढायचं आहे वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर, म्हणजेच हे लंबांतर, ते मानूया आपण x. आता पहा, हा जो त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण तयार झाला. यामध्ये परत आपण वापरणार पायथागोरसचा प्रमेय. या बाजूचा वर्ग अधिक 8चा वर्ग बरोबर 10चा वर्ग. ती बाजू x मानली, xचा वर्ग अधिक 8चा वर्ग बरोबर 10चा वर्ग. आधीच आठवत असेल तर 6, 8, 10 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. x ची व्हॅल्यू 6 येणार आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. त्रिकूट पाठ असल्यावर असा फायदा होतो की डायरेक्ट उत्तर काढता येतं आपल्याला आणि तोंडी सोडवता येतं. त्रिकूट पाठ नाही आहे तर ते असं सोडवावं लागतं. x स्क्वेअर प्लस 8चा वर्ग 64 इज इक्वल टू 10चा वर्ग 100. x वर्ग बरोबर 64 तिकडे जाऊन वजा 100 वजा 64, म्हणजे x वर्ग बरोबर आले 100 वजा 64 36. 36 म्हणजेच काय, 6चा वर्ग आहे. एक्सचा वर्ग बरोबर 6चा वर्ग, म्हणजेच x बरोबर किती आला, 6. म्हणजेच त्या जीवेचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर किती असणार आहे, x म्हणजे 6 सेंटीमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. सोपे प्रश्न आहेत. आकृत्या नसतील तरी आपण काढून घ्यायची आपल्या माहितीसाठी, कारण आकृती काढल्यावर आपल्याला प्रश्न व्हिज्युअलाइज होतो आणि सोडवणं सोपं जातं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि तो पण विदाउट आकृती आहे. आपण काढू आकृती. उसमें क्या, चक्रीय चौकोनाच्या एका कोनाचे माप त्याच्या सम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे, तर त्या कोनाचे माप किती? तशी आकृती काढायची आवश्यकता नाही, पण लक्षात यावं म्हणून काढतो. हा एक चक्रीय चौकोन आहे की ज्याचे 4ही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. त्यात काय सांगितलंय, एका कोनाचे माप त्याच्या सम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे. हा कोन जो आहे तो x आहे आणि या एका कोनाचं माप त्याच्या सम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे, म्हणजे हा 2x आहे. एकाचं माप हे सम्मुखच्या दुप्पट आहे, तर त्या कोनाचे माप किती? एका कोनाचे माप सम्मुखच्या दुप्पट आहे, म्हणजे याचं माप काढायचं, या एका कोनाचं माप काढायचं आपल्याला. चक्रीय चौकोनाचा गुणधर्म आठवतोय, यस आठवतोय की सम्मुख कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. पूरक कोन असतात म्हणजेच त्यांची बेरीज असते 180 अंश. इथे होणार आहे x प्लस 2x बरोबर असणार आहेत 180 अंश. या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज. x आणि 2x झाले 3x बरोबर 180 अंश, म्हणजेच x बरोबर किती असणार आहे, 180 भागिले 3. 3 गुणिले होते जाऊन भागिले झाले, 3 × 18 3 0 0. x ची किंमत आलेली आहे 60 अंश, म्हणजे तो कोण आला 60 अंश. आपल्याला त्या कोनाचं माप काढायचं आहे की जो दुप्पट आहे त्याच्या सम्मुख कोनाच्या. मग त्या कोनाचं माप म्हणजेच 2x आहे, ते येणार आहे 2 गुणिले 60 अंश. 60 दुने होणार आहे 120 अंश हे असणार आहे उत्तर, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. अत्यंत साधा सोपा प्रश्न होता आणि लगेच सुटला एका गुणधर्मावर. गुणधर्म हे सोबत पाहिजेतच या जंगलातून बाहेर निघण्यासाठी. भूमितीच्या जंगलातून बाहेर निघण्यासाठी गुणधर्मांची सोबत ही पाहिजेच. चला पाहू पुढील प्रश्न क्रमांक 7. एका लघु कंसाचे माप 160 अंश आहे, तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती हे विचारलेलं आहे. याला देखील आकृतीची आवश्यकता नाही, पण माहितीसाठी काढूया की हा आहे एक लघु कंस आणि त्याचं माप किती आहे 160 अंश आहे. हा जो एवढा लघु कंस आहे याचं माप आहे 160 अंश.
आपल्याला विचारले त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती. तर एक गोष्ट लक्षात आहे आपल्या की पूर्ण वर्तुळाचं माप किती आहे, 360 अंश आहे. पैकी हा 160 अंश आहे, तर राहिलेला वर्तुळ कंस किती असेल. तर इथे काय आहे, x प्लस हे 160 अंश बरोबर पूर्ण वर्तुळ कंस जो आहे तो असतो 360 अंश. हा 360 अंश x बरोबर काय होणार, हे 360 अंश 160 अंश तिकडे जाऊन वजा होतील आणि x बरोबर येणार 360 मायनस 160 म्हणजे होणार आहेत 200 अंश. म्हणजेच जो त्याचा संगत विशाल कंस आहे त्याचं माप किती आलेलं आहे, 200 अंश. अत्यंत साधा सोपा असा बेसिक लेवलचा प्रश्न होता, पण महत्त्वाचाच आहे कारण त्यावरही परीक्षेत सोप्या पातळीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि छान प्रश्न आहे तो देखील. वाचा, सोडवायला सुरुवात करा. लघु वर्तुळखंडातील कोनाचे माप पुढीलपैकी कोणते असू शकते हे विचारलेलं आहे. खूप सोपा प्रश्न आहे. तसं तर डायरेक्ट सोडवू शकतो, पण आपल्या माहितीसाठी आकृती काढतोय. लघु वर्तुळखंड म्हणजेच काय, अर्धवर्तुळापेक्षा लहान असा, त्यामध्ये असणारा कोन, त्यामध्ये असणारा हा एक आहे कोन. आणि याच्या दुसऱ्या बाजूला असणारा तो म्हणजे काय, विशाल वर्तुळखंड. आणि विशाल वर्तुळखंडामध्ये असणारा कोन, तर विशाल वर्तुळखंडामध्ये असणारा जो कोन आहे तो काय असतो, तो असतो लघुकोन. हे आपण पाहिलेलं आहे. आणि जो लघु वर्तुळ कंस आहे त्यामुळे तयार होणारा जो लघु वर्तुळखंड आहे त्यातला जो कोन आहे तो कोन नेहमी काय असतो, विशाल कोन असतो, कारण त्याला मोठा आ करावा लागतो. आणि विशाल वर्तुळ कंस जो आहे त्यातल्या कोणाचा आ जास्त मोठा नाही होत, तो लघु कोन असतो, हा विशाल कोन असतो. आता विशाल कोन म्हणजे काय, आपल्याला विचारलेलं काय आहे, लघु वर्तुळखंडातील कोनाचे माप. हा लघु वर्तुळखंड यातला कोन कसा असतो, विशाल कोन. विशाल कोन म्हणजे कसला कोन, की ज्याचं माप 180 पेक्षा कमी असतं आणि 90 अंशापेक्षा जास्त असतं, तो असतो विशाल कोन. 45 अंश काय होईल, लघु कोन होईल, तो नाही होऊ शकत. 135 होऊ शकतो. 180 इथं कन्फ्यूज होऊ नका, 180 म्हणली होती स्ट्रेट लाईन झाली, सरळ रेषा झाली, तो काही विशाल कोन नाही. 180 म्हणजे काय, सरळ कोन आहे, म्हणजे तो पण नाही. 90 अंश म्हणजे काटकोन. काटकोन कुठे होतो, अर्धवर्तुळ कंसामध्ये किंवा अर्धवर्तुळ क्षेत्रामध्ये असणारा कोन जो आहे तो काटकोन असतो. याचं उत्तर असणार आहे 135 अंश, जो 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशांपेक्षा लहान आहे. लक्षात आलं असेल, सोपा घटक होता आणि प्रत्येक गुणधर्मावर आधारित प्रश्न या स्वाध्यायांमध्ये आलेले होते. आणि अशा पद्धतीने आपला 16.2 हा स्वाध्याय देखील पूर्ण सोडवून झालेला आहे. लगेचच भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये आणि तो असणार आहे वर्तुळ याच घटकावर आधारित स्वाध्याय 16.3 आणि त्यामधील प्रश्न देखील आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा, दररोज काहीतरी नवीन शिकत राहा. आणि ॲडव्हान्स तयारीसाठी या ठिकाणी दिसणारी TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप या प्लेलिस्टमध्ये 28 व्हिडिओज आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये 50-60 प्रश्न आहेत आणि ॲप्लिकेशन लेवलचे 7वी स्कॉलरशिपचेच प्रश्न जे पोलीस भरतीला विचारले गेलेले आहेत असे सर्व प्रश्न आहेत. त्यांची तयारी केली तर अजून व्हरायटी मिळेल तुम्हाला अभ्यासासाठी आणि तुम्ही थेट राज्याच्या गुणवत्ता यादीपर्यंत जाऊन पोहोचू शकतात. चला तर मग भेटूयात स्वाध्याय 16.3च्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.